विनापरवानगी उशिरापर्यंत सभा घेतल्यामुळे मनोज जरांगेंवर नांदेडात गुन्हा दाखल। मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे सोमवारी नांदेडात आले होते। त्यांची रात्री 11:15 वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालयात जाहीर सभा घेण्यात आली। या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात आल्याने या प्रकरणात मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्या विरोधात भाग्यनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। मनोज जरांगे हे सोमवारी रात्री नांदेडात आले होते। महादेव पिंपळगाव येथे एका लग्न समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर रात्री 11:30 वाजता ते चांदोजी पावडे मंगल कार्यालयात आले। या ठिकाणी हजारो मराठा समाज बांधव उपस्थित होते। त्यांच्या आगमनावेळी मंगल कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी केली। त्यानंतर जरांगे यांनी मराठा समाज बांधवांशी संवाद साधला। ही सभा रात्री 12:30 वाजता संपली। यावेळी भाग्यनगर पोलिसांनी तिथे धाव घेऊन सभेच्या परवानगीबाबत चौकशी केली असता परवानगी नसल्याचे पुढे आले। त्यामुळे विनापरवानगी सभा घेणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याच्या कलमाखाली मनोज जरांगे आणि श्याम वडजे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे। आपण सांगितलं होतं प्रत्येकानं संवाद बैठक लावायची। आता मी सोलापूर पासून संवाद बैठक घेत आलोय। ह्या सगळ्या बैठका आहेत, पण तुम्ही जे सोलापूरनं केलं तेच नांदेडच्याही बांधवांना केलं, बैठकीचा रूपांतर सभेत। काही जण 2-3 दिवसापूर्वीपासून म्हणत होते मराठा समाज अरे आरडा कमी करा, जरा बोलायचं कमी केलं तर लक्षात येईल काय करायचं। जर बोलायचं कमी केलं तर स्पष्ट ऐकायला येईल काय करायचं। आरडा ओरडा कमी नाही केला तर ऐकायला येणार नाही। जरा शांत बसतं का आता? आवाज येतोय का बरोबर? आता झाला का बरोबर? येतोय ना आवाज? नाही आवाज येतोय ना? माईक काढून बाजूला ठेव। आवाज सगळ्या लिहून तुम्हाला एकट्यात कसं काय ना? तुमचा पाठीमागचा हा म्हणतोय तुम्हाला आरक्षण मिळालं काय? मराठा आरक्षणाची लढाई आता मराठ्यांनी मुंबईला जाऊन जिंकली होती। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या समावेशासाठी अधिसूचना काढली। त्या अधिसूचनेचं रूपांतर अंमलबजावणीत होणार, परंतु सरकारनं 15 दिवसाचा वेळ घेतला आणि जास्तीचे 15 दिवस झाले तरी आणखीन अंमलबजावणी केली नाही। याला अनेक कारण आहेत। एखादी नवीन मागणी असती तर सरकारनं त्याचा GR काढला असता। आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं म्हणून अधिसूचना काढली। आणि ज्या 2001 आणि 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण दिलं, त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली, सगळे सोयरे जर त्या कायद्यात टाकायचे असले तर अधिसूचना काढल्याशिवाय पर्याय नव्हता।
म्हणून 3.5 महिने सरकारनं आपल्याला जुलवत ठेवलं होतं.